अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती। मात्र काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही, नेत्यांवर कारवाई करणार, फडणवीस संतापले, सूत्रांची माहिती। अंबरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही, युती संदर्भात अंबरनाथच्या तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं, हर्षवर्धन सपकाळांकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, कार्यालय बाहेरील पडद्याला अज्ञातानं आग लावली, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। वीर सावरकर यांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य, तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं मात्र नो कमेंट्स। अजित पवार सावरकर विरोधी आहेत तर मग त्यांना महायुतीत कशाला ठेवता, अजित पवारांना दूर करा, संजय राऊतांचा टोला। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला, आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते, अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। मनपा निवडणुकीमध्ये सरळ मार्गाने निवडी झाल्या नाहीत, वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्यानं मिरची लागली, जयंत पाटलांचं फडणवीसांना उत्तर। वरळीमध्ये विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला, ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले आहेत। संतोष धुरी यांची उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरेंवर टीका। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली, सचिन अहिर यांची टीका, तर संतोष धुरी कार्यकर्त्यांविरोधात कटकारस्थान करायचे, मनसेच्या मारुती दळवी यांचा आरोप। संतोष धुरींपाठोपाठ मनसेचे मनीष धुरी सुद्धा नाराज असल्याची चर्चा, तर परब संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसानं गळा कापला, राज ठाकरेंना पत्र लिहित मनीष धुरी यांचा आरोप। एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, शिंदेच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीचं आयुष्य एवढंच, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांची टीका। नितीन देशमुखच सैतान, चिल्लर लोकांच्या टीकेला उत्तर देत नाही, शिंदेंवरील टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।